न्यूट्रिशनची खूप गरज असते. जर आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन भेटलं तर जसं मी म्हणले की आपली एनर्जी बूस्ट होते, मूड्स चांगले होतात, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि आपला जो स्किन ग्लो करायचा जो प्रोसेस असतो तो पण जास्त बूस्ट होतो. पण जर न्यूट्रिशन कमी असेल तर जे सगळे बघितलं ते सगळे सिमटम्स आपल्याला चालू होतात. आपली बॉडी खूप जास्त इंटेलिजंट आहे. फक्त एवढंच की आपण कसं राईट वे मध्ये न्यूट्रिशन बॉडीला देत आहे, चांगले न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये देत आहे, हे बघण्याची जास्त गरज असते. तर न्यूट्रियन्स आपल्या बॉडीला कोणत्या न्यूट्रियंट्सची गरज असते, तर ते म्हणजे मॅक्रोन्यूट्रियन्स, मायक्रोन्यूट्रियन्स आणि आपलं मेजर वॉटर. जर ह्या तीन बेसिक गोष्टी बॅलन्स्ड असेल तर आपली हेल्थ खूप चांगली राहते. तर मग मॅक्रोन्यूट्रियन्स म्हणजे काय आलंय? मॅक्रोन्यूट्रियन्स हे आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात लागणारे न्यूट्रियन्स आहेत. जसं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट आणि फायबर. हे न्यूट्रियन्स आपल्या बॉडीचे बेसिक बिल्डिंग मटेरियल्स आहेत. म्हणजे हे आपल्याला मेजर ह्याच्या प्रमाणात लागत असतात. तर कार्बोहायड्रेट्स फर्स्ट. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपल्या बॉडीचं प्रायमरी एनर्जी सोर्स आहे. जेव्हा आपण कार्ब्स खातो त्याचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होत असतं. तर ग्लुकोज म्हणजे आपल्या बॉडीचं फ्युल आहे. आपलं ब्रेन, मसल्स, नर्वस सिस्टम ह्या सगळ्याला एनर्जी देण्याचं काम ग्लुकोज करत असतं. तर आता म्हणजे आपल्या गाडीला जसं पेट्रोल शिवाय आपली गाडी नाही चालू शकत, तसंच सेम कार्बोहायड्रेट्सचं आहे की आपली बॉडी कार्बोहायड्रेट शिवाय प्रॉपरली फंक्शन नाही करू शकत. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपली जे आतले फंक्शन्स होत आहेत, त्याच्यासाठी कार्बची खूप गरज असते. तर नेक्स्ट म्हणजे काय आलं? प्रोटीन, आपल्या बॉडीचं बिल्डिंग ब्लॉक. प्रोटीन समजून घेण्यासाठी एक बेसिक सिम्पल एक्झाम्पल आहे. आता घर बांधत आहे, तर घर बांधण्यासाठी काय लागतात? विटा लागतात. तर विटा नसतील तर घर बनणं इज नॉट पॉसिबल. तसं सेम आपल्या बॉडीचं आहे. प्रोटीन म्हणजे आपल्या बॉडीचे ब्रिक्स आहेत. आपल्या बॉडीमधले मसल्स, हेअर, स्किन, हॉर्मोन्स, एन्झाईम या सगळ्यासाठी प्रोटीन लागतं. प्रोटीनपासून ह्या सगळ्या गोष्टी बनलेल्या असतात. तर मग जर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनच नसेल तर ह्या ज्या प्रायमरी गोष्टी आहेत जसं हेअर, स्किन आणि नेल्स, ह्या गोष्टींवरती इम्पॅक्ट करतं. कारण जेव्हा आपण बॉडीमध्ये प्रोटीन इनफ नाही देत तेव्हा बॉडी काय करते? मेजर मेजर फंक्शनसाठी प्रोटीन जास्त यूज करायला चालू करते. आणि त्याच्यामुळे आपलं काय होतं? आपलं हेअर, स्किन, नेल्स ह्या सगळ्याला सेकंडरी गोष्टी होऊन जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन डेफिशियन्सी तिथं जाणवून येते. मग आपलं हेअरफॉल असू दे किंवा नेल्स तुटणं असू दे, ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये चालू होतात.